नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 1900 नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले। त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे। आता या पोटनिवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात दोन स्पष्ट मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे। आता याबद्दल उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार मातोश्रीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत बारामती पोटनिवडणुकीच्या विषयावरून नेत्यांमध्ये खंडाजंगी निर्माण झाली। ठाकरेंच्या एक गटानुसार महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेनुसार निधनानंतर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी, तसेच अजित पवारांचे उद्धव ठाकरेंसोबत असलेले घनिष्ठ संबंध पाहता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणे हीच योग्य श्रद्धांजली ठरेल, असे या गटाचे म्हणणे आहे। तर दुसऱ्या गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। सुनेत्रा पवार या माहितीकडून लढत असताना आपण त्यांना पाठिंबा का द्यावा? जर आपण इथे माघार घेतली तर पक्ष आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भीती या गटाकडून व्यक्त केली जात आहे। त्याचसोबत जर राहुरी पोटनिवडणुकीत शरद पवार गटाने किंवा महाविकास आघाडीतील इतर कोणतेही आपला उमेदवार दिला नाही तर शिवसेना ठाकरे गटाने तिथे आपला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव ठाकरे सेनेतील एका गटाने मांडला आहे। दरम्यान एकूणच बारामती आणि राहुरी या दोन जागांवरून महाविकास आघाडीत एक वाक्यात दिसत नसल्याचे बोलले जात आहे। काँग्रेसने आधीच स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असताना ठाकरे सेनेतील या अंतर्गत वादामुळे आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।